आपण सर्वजण तर सीमेवर जाऊन काही लढणार नाही आहोत, परंतु देशासाठी मात्र आपण इथे राहून देखील खूपशा गोष्टी करू शकतो. नमस्कार, मी पवन बांदेकर, भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय मालवण. 129 वर्षाची परंपरा असलेली आमची संस्था आणि 50 वर्ष पूर्ण झालेलं सुवर्ण महोत्सव साजरा केलेलं आमचं कनिष्ठ महाविद्यालय. आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भारतीय सैनिकांना राख्या पाठवण्याचा कार्यक्रम आज केलेला आहे. एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावासाठी या उपक्रमाअंतर्गत सलग 10 वर्ष आपल्या महाविद्यालयातील 11वी-12वीतल्या ज्या मुली आहेत त्या आपल्या स्वतःच्या हाताने या राख्या बनवून आम्ही दरवर्षी सैनिकांना पाठवत आहोत. या राख्या देशभरातील जे वायुदल असेल, भूदल असेल, नौदल असेल किंवा CRPF असेल, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा संस्था आहेत किंवा सैनिक आहेत सीमेवरचे तैनात, अशा सैनिकांना ह्या आम्ही दरवर्षी राख्या पाठवतो. यामध्ये जम्मू काश्मीर पासून डोकलाम, पूर्ण अरुणाचल प्रदेश, आसाम, पूर्वोत्तर राज्य असतील, इकडे अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेट, ते पूर्ण गुजरात पासूनची जी आपली कच्छ पासूनचं जे राजस्थान, बिकानेर पासून ते थेट जम्मू काश्मीरची ही पूर्ण बॉर्डर आहे. या बॉर्डरवर आपल्या राख्या जातात. जेव्हा नौदलाचे जे तळ आहेत, कोची असेल, मुंबईचं तळ असेल, कारवारचं तळ असेल, पश्चिम बंगालचं असेल, अशा ठिकाणी आपल्या राख्या पोचतात. आणि या दरवर्षी आपण राख्या पाठवल्यानंतर हे जे भारतीय सैनिक आहेत हे आपल्यासाठी अशा प्रकारचं काही भेटवस्तू, त्यांची पत्र ही आपल्याला येत असतात. तर विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावं, सैनिकांप्रती प्रेम, आत्मीयता जागृत व्हावी आणि आपण सुद्धा ह्या देशाचं काही देणं लागतो या भावनेतून या कार्यक्रमामागचा हा उद्देश आहे. आणि ह्या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी आणि ज्या देशामध्ये सैनिकांप्रती प्रेम असतं, आदर असतं, असं देश कायम सुरक्षित राहतो. त्यामुळे आपण हा दरवर्षी उपक्रम या आपल्या कॉलेज मार्फत केला जातो. धन्यवाद. वंदे मातरम. आपण बघतो की म्हणजे मी आता सरांनी सांगितलं की मी ते शाहवाडी तालुक्यामध्ये कार्यरत होतो. तर शाहवाडी तालुका हा माजी सैनिकांचा तालुका म्हणून आणि सैनिकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मी तिथं कार्यरत असताना मी जवळजवळ 3 वर्षासाठी कार्यरत होतो. परंतु त्या 3 वर्षात माझ्या वरती असा योग आला किंवा दुर्दैवी योग आला असं म्हणावं लागेल की त्या काळात 2 सैनिक शहीद झाले होते आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शासकीय प्रतिनिधी म्हणून मला उपस्थित राहावं लागलं. म्हणजे आपण ऐकून बऱ्याच गोष्टी माहित असतो की सैनिक म्हणून काम करणं किंवा सीमेवर लढणं हे किती कष्टदायी असू शकेल, परंतु ज्यावेळेस अशा गोष्टी आपण प्रत्यक्षात बघतो त्यावेळेस खरं तर त्याचं एकंदरीत महत्व आणि त्या घटनेमागं असलेलं किती मोठं दुःख असू शकतं ते आपल्याला समजतं. म्हणजे एक प्रसंग असा घडला होता की एक साधारणतः 30 ते 32 वर्षाचे सैनिक होते. नुकतंच 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना ज्यावेळेस ते शहीद झाले त्याच्या 6 महिने आधी त्यांना मुलगा झाला होता. तर त्या मुलाला भेटण्यासाठी म्हणून त्यांना 6 महिने वाट बघावी लागली होती की मला माझ्या मुलाचं तूर घालायचं, त्यासाठी 6 महिने वाट बघावी लागली. त्यानंतर त्यांनी सुट्टी मान्य करून घेतली आणि सुट्टीसाठी ते गावी येणार होते.
परंतु ज्या दिवशी येणार त्या दिवशी तिथं ते अरुणाचल प्रदेशच्या त्या भागात कार्यरत होते, तर तिथं मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि हिमवर्षाव झाला होता. त्याच्यामध्ये जी सुट्टी रद्द करण्यात आली, कारण त्यांचं जे काम होतं त्या ते जे कुठे होते ते जेसीबी किंवा बुलडोझर म्हणतो त्याच्या साह्याने तो रस्ता सैनिकांसाठी खुला करण्याचं काम होतं. तर ते करत असताना दुर्दैवाने त्यांचं बुलडोझर खोल 400 ते 500 फूट खोल जरी कोसळला आणि त्यांना त्याच्यात शहीद झाले ते. तर म्हणजे अशा एवढ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आम्ही उपस्थित होतो, म्हणजे असं एकही माणूस नव्हता, शासकीय असू द्या किंवा पोलिसांमध्ये असू द्या, ज्याच्या डोळ्यामध्ये ते बघताना पाणी आलं नाही. म्हणजे एवढ्या कष्टदायी जीवन ते जगत असतात आणि एवढं अनिश्चित त्यांचं जीवन असतं, परंतु ते देशसेवा म्हणून ते पत्करलेलं असतं त्यांनी. तर याच्यापासून आपण देखील थोडीशी प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे की ठीक आहे, आपण सर्वजण तर सीमेवर जाऊन काही लढणार नाही आहोत, परंतु देशासाठी मात्र आपण इतर राहून देखील खूपशा गोष्टी करू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण पाहिल्या की आपला देश स्वच्छ राहावा म्हणून आपण जो घरातला कचरा असेल तो जिथं आपला कचरा कुंडी असेल किंवा जी कचऱ्याची गाडी असेल तिथंच टाकणे, ही छोटीशी गोष्ट आहे, त्याच्यातून आपण देशाच्या प्रती काहीतरी आपलं कर्तव्य बजावत असतो. तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतील ज्याच्यामधून आपण इथं आपल्या घरी राहून देखील देशसेवा बजावू शकतो. आपलं जे दैनंदिन काम आहे, म्हणजे आम्ही अधिकारी आहे तर आमचं काम आम्ही जबाबदारीनं पार पाडणं. तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात तर तुमचं जे काम आहे म्हणजे अभ्यासाचं ते तुम्ही जबाबदारीनं पार पाडणं, कारण याच्यातूनच पुढे जाऊन तुम्ही एक चांगले नागरिक बनत असतात. चांगले नागरिक ज्यावेळेस सगळे चांगले नागरिक होतात त्याच्यातूनच आपला देश पुढे जात असतो आणि देश घडत असतो. तरी याच्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि एक चांगलं नागरिक म्हणून जे आपले कर्तव्य आहे ते आपण सर्वांनी पार पाडावे असे मी या निमित्तानं सर्वांना आपल्याला विनंती करेन. आणि मला इथं उपस्थित राहून बोलण्याची संधी दिली, तसेच इतक्या चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. भाव आणि भावनाची बहीण यांच्या प्रेमाचं एक प्रतीक जे आहे ती राखी आहे. हा नुसता धागा नाहीये, याच्यामध्ये भाव बहिणीचं प्रेम आहे, एक विश्वास आहे. भावाकडून बहिणीचं संरक्षण म्हणा, याचं एक उत्तरदायित्व म्हणा भावाचं, ते याच्यामध्ये आहे. आणि बहिणीच्या सर्व संरक्षणाची जबाबदारी जी आहे ही एका धाग्यामध्ये भाऊ स्वीकारत असतो. आणि म्हणून हा धागा खूप मोलाचा आणि खूप किमती आहे असं आपल्याला वाटतं. सैनिकांना राखी पाठवण्याची जी भावना आहे, तर सैनिक हे कुटुंबापासून खूप दूर असतात. देश सेवेचं रूप ते घेऊन सीमेवरती काम करत असतात. त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक क्षण आहे असं मला वाटतंय. कारण सैनिक आपलं घरदार सोडतो, याचा अनुभव आमच्या कुटुंबामध्ये आम्ही खूप दिवस घेतलेले आहे. की माझ्या कुटुंबातले बरेच लोक हे आर्मीमध्ये आहेत. अगदी भाऊ सुद्धा मला आधीच रिटायर झालेला आहे. म्हणजे माझ्या आईच्या काकांच्या पासूनची परंपरा सुरू आहे शक्य. आणि ज्या दिवशी हा सैनिक सुट्टी संपून त्याला बसला जायचं असतं, एक दिवस अगोदर पासून सुटकी वातावरण घरामध्ये सुरू झालेलं असतं की उद्या जाणार आहे. आणि आता जर टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे तसं फारसं जाणवत नाही, पण पूर्वी असं होतं की तो जाऊन पोचल्यानंतर त्याचं पत्र येईपर्यंत घराकडे चेन असायचं, म्हणजे पोस्टमॅनच्या कडे लक्ष ठेवूनच जायचं. पोस्टमॅन आला का, पत्र आलं का, पोचला का. म्हणजे एवढी परिस्थिती त्या काळची वाईट होती की घरातून गेलेलं तर घर सोडायचं नाही. आणि मग घरातून निघतानाच सगळ्यांचे डोळे पाहावे, एसटी पर्यंत जाताना रडारड असायची आणि दिवसभर तो कसा असा जायचा. हे सगळं दुःख जे आहे हे सैनिकांच्या वाट्याला देत असतं. आणि असा सैनिक देशाच्या सीमेवरती आपलं बलिदान करण्यासाठी शारीरिकपणाने उभं राहिलेला असतो. समोरचा दुश्मन किती वेगाने येऊ, किती तयारीने येऊ, आपल्या भारत मातेचं रक्षण करण्याची जबाबदारीचा विडा त्यांना उचललेला असतो. आणि हे करण्यासाठी
तो जिथं उभा आहे त्याच्यापर्यंत आपली जी भावना आहे हे पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणजे ही राखीव. सैनिकांचं जीवन जर बघितलं, सरांनी सांगितलं की ग्लेशियर मध्ये जे काम करतात म्हणजे अगदी बर्फामध्ये, माझ्या भावाची पोस्टिंग 3 वर्ष बर्फामध्ये होती, दाढी करायची नाही, जखम तर बरी होत नाही. त्यांच्याकडे ते हिटिंग सिस्टीम असते, त्याच्यामध्ये गरम पाणी करायचं आणि पाय त्याच्यामध्ये ठेवून असायचं शरीर गरम करण्यासाठी. काही ठिकाणी पूर सुद्धा पोहोचत नाही, हेलिकॉप्टर्सद्वारे पॅकेट खूप पोहोचवली जातात, विमानांचे छोटे वरतीच राहतात, तिथूनच काही पॅकेट टाकली जातात. आणि अशा प्रकारचं जीवन, अशा प्रकारचा खडतर प्रवास हे सैनिक करत असतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली समस्त भारतीयांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. सैनिकांप्रती आदर व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की सैनिक जेव्हा रिटायर होऊन येतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा होतो. तर ही दृष्टी सुद्धा बदलली पाहिजे, कारण जरी तो सैनिक रिटायर होऊन आलेला असला तरी सुद्धा देश सेवेसाठी त्याला 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्यातील दिलेले आहे, त्याचं सुद्धा मोल आपण करणं तेवढंच गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि एकच संदेश आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण देऊया. सीमेवर तुम्ही आमचे रक्षण करता, राखीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी आपुलकीचे नाते जोडतो. ही राखी सैनिकांच्या मनात आपल्या देश बांधवाविषयी प्रेम, आपलेपणाची भावना निर्माण करणं आपला हा छोटासा हा उपक्रम आपण साजरा केला. पण मित्रांनो, सैनिकांच्या बद्दल खरं प्रेम कधी व्यक्त होईल की सैनिकांच्या, आता जे 2 सैनिक आपल्या समोर आहेत ज्यांनी देश सेवा केलेली आहे, यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्यातील काही विद्यार्थी जेव्हा त्या सैनिक सेवेसाठी जातील त्यावेळेला आजच्या दिवसाचं खरं महत्व जे आहे ते संपन्न परिस्थिती अशी आहे की मानवाच्या आसपास कोणी सैनिकांमध्ये गेलेलं तसं सापडत नाही. आणि म्हणून सरांना एवढ्या मोटर सारख्या गावातून किंवा पासूनच्या लोकांना शोध घेऊन बांदेकर सरांनी इथपर्यंत आणले आहे. तर तुमच्या सुद्धा सैनिक घडाले अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. हे सगळे मान्यवर आणि भारताचे उद्या आधार असलेले असे विद्यार्थी आणि विद्यार्थी एक प्रतीक आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाची चढते. तुमच्या राखीतून इतके शब्द संदेश जात आहेत त्या सैनिकांकडे की माहिती नसेल तुम्हाला. आम्ही ज्यावेळी सैन्यात होतो प्रत्यक्ष त्यावेळी जसे हे बघा म्हणतात ना, एकदम माहेरचा कावळा जरी बहिणीला किंवा त्या माहीत बसलेला दिसला ना, तिला आनंद वाटतो त्या कावळ्याला सुद्धा बघू. इतकं त्या माझी सैनिक जे बॉर्डरवर आहे त्याला आनंद होतो, काहीतरी माझ्या बहिणीकडून, माझ्या कावळ्याकडून, माझ्या राज्याकडून काहीतरी आलेलं आहे. एवढं ओढून जातो आणि ताकद कितीतरी पटीने वाढते त्याची. किती तास त्याला सांगा, किती तास त्याला काम करायला सांगा, किती खडतर अशा अडचणीच्या ठिकाणी त्याला जायला सांगा. आज जर इलेक्ट्रिक मध्ये एक आलेच सांगतो, ते एक महत्वाचं रूल आहे. आहेत तसे 2 रूल, पण त्याचा अर्थ काय ते लक्षात येईल तुमच्या. ऑर्डर्स यू हॅव टू ओबे. कोणाचे ऑर्डर असतात? तुमचा जो कमांडर असतो, दॅट बॉस. पहिला रूल आहे, बॉस इज ऑलवेज राईट. आणि इफ एट ऑल यू हॅव टू टेक इट आउट, जर तुम्हाला काही शंका असते तर रेफर रूल नंबर 1. पुन्हा बॉस इज ऑलवेज राईट. तुम्हाला किंवा सैनिकाला त्या आपल्या आदेशाच्या बाहेर जाताच येत नाही. आणि म्हणून त्याला जास्त हवं असतं की प्रेम. आणि त्याच्यासाठी जेव्हा तो सुट्टीवर येतो, आता सरांनी मगाशी तहसीलदार सांगितलं, असे अनेक प्रसंग आहेत. मी ट्रेनिंग संपून दिल्लीला पोहोचलो, सलग 6 funerals आम्हाला करावे लागले.
सात मध्ये सगळे असे शहीद झालेले, काही अम्ब्युश मध्ये गेले, काही जी व्हॅन कधीच कोसळली असे पडलेले, आणि ते जे आक्रोश अजून त्यांनी फार सैनिक फक्त ट्रेनिंग संपलं होतं आणि ते आक्रोश बघून एका बाबून एक असे 6 जण आमचे तत्कालीन कमांडर स्क्वॉड्रन होलमोडे म्हणून होते. ते होलमोडे म्हणायचे, परत देखो व्हॉट इज happening, we have to see it, and at the same time we have to make our mind strong and physical also strong. तर मी असं म्हणेन, हे सगळं करत असताना बाळांनो, आज जे आमचे जे भाऊ आहे त्यांना काय प्रेरणा द्यायची पाहिजे, तर बहिणींच्या माध्यमातून, आणि तुम्ही पण त्या सरहद्दीवर जा, आम्ही जिथे असू तिथून तुम्हाला राखी पाठवू, आणि त्या राखीची ताकद निश्चित ह्या राखीपेक्षा अधिक असेल, पण ते जाण्यासाठी लागणारी आणि तब्येत तरी सांभाळा. काय होते, आज नको त्या व्यसनांच्या, नको त्या सवयींच्या आहारी पडून माणसं तब्येतीकडे, मुलं तब्येतीकडे बघतच नाही. आणि रिलेटिव्ह मध्ये जायचं म्हटलं तर पहिलं काय लागतं, ताकद लागते. आणि नाहीतरी पुढे म्हटले जायचे, पॉवर द ब्युटी ऑफ मॅन आणि ब्युटी द पॉवर ऑफ वुमेन. तुम्हाला लक्षात असेल, माहिती असेल. त्यामुळे आजपासून तुम्ही शारीरिक क्षमतेची काम, म्हणजे अगदी कमी तर व्यायाम, योगा करा आणि तब्येत सांभाळा, अभ्यास कराच. अभ्यास केलाच पाहिजे, कारण विद्या हे पुरुषात रूप बरवे ती झाकणे द्रव्य ही विद्या भोग सुकीर्तिदायक पाहते मान्य आहे. आणि ही विद्या कशी आहे, नचोर हार्यम नचराज हार्यम न भातृभाग्यम न च भारकारी. लक्षात आलं काय, नचोर हार्यम विद्या ही तुम्ही आता जे शिकताय ते काय शिकता ते चांगलं. न चोर हार्यम, चोर चोरून येऊ शकत नाही. न च राज हार्यम, जर म्हणाले हेडमास्टर मला तर तुझी इतकी विद्या पाठी दे, तसं नाही, ते तुमच्याचकडे राहणार. न च राज हार्यम, राजा पण हिरावून घेऊन नाही, घेऊन जाऊ शकत नाही, अशी क्षमता आहे विद्येची. म्हणून तुम्ही शिका, अभ्यास करा, आणि पुन्हा भारताचे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे खरे आधार तुम्ही आहात. उद्या ह्या भारतामध्ये सरहद्दीवर सैनिक सांभाळतायत, पण आज लागलेली कीड सांभाळायला कोण आहे जबाबदार? आजचा खरा भारत पछाडलाय कशामुळे? आतल्या लागलेल्या किडीमुळे. कुठली तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल बोलायची हे व्यासपीठ नाहीये. पण बाळांनो, अभ्यास करा. तुम्हाला आजकाल जो खिशात असलेला मोबाईल आहे सगळं शिकवतो, गुगल आहे, तुम्ही सगळं समजता. सैन्याची किती गरज आहे बघा. आता लढाईची प्रकारच बदललेली आहे. पूर्वी काही डायरेक्ट बंदूक घालून, आता एक गोळी टाकली तर ते 300 मीटर त्याच्या पुढे जाऊन एखाद्या दुश्मनाला भेटू शकते आणि गतिशील जाऊ. आता प्रत्येक गोळीची रेंज वाढलेली आहे. अशी म्हणजे आधुनिक यंत्रणा सगळी आलेली आहे. बटन दाबलं की पडतंय जाऊन पुढे, कुठे जाऊन पडतं, कुठे पडत त्याने ते अचूक केलेलं असतं की. आता मी स्वतः एअरफोर्स आहे, आय नॉट फ्लाइंग फायटर, मी ऍडमिन ब्रांचचा आहे, पण आम्हाला पण हे जवळून सगळं बघावं लागतं. आम्हाला पीएडी ट्रेनिंग दिलं जातं. प्रत्यक्ष लढाई कशी असेल त्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा आम्हाला समथिंग लाईक वॉर वाजवायला लागावं लागतं. त्याच्यात सगळ्यात पहिली सुरुवात 3 सायरन होणार आहे. अचानक एक पहिला, बी रेडी, सेकंड बी रेडी टू स्टार्ट, आणि थर्ड यू हॅव टू स्टार्ट अँड रीच विदिन फ्यू मिनिट्स. ते तिसरा बिगुल वाजल्यानंतर तुला 5 मिनिटात त्या गेटवर पोहोचावं लागेल. 5 मिनिटानंतर जर मागे राहिला तर तुला पनिशमेंट होते, नुसतीच हो, कारण तू लढाईच्या वेळी असं आळस करशील का? असं ते ट्रेनिंग आहे. आता लढाई सुरू आहे, तुला आत्ताच्या आता तिथे पोहोचलंच पाहिजे, तिथे वेळेला फार बंधन आहे. म्हणून सैनिक हा कधी पंक्च्युअल असणार, आणि तसंच तुम्ही पण पंक्च्युअल राहा. नाहीतरी 6
शिक्षक हे असतातच शिस्तबद्ध आणि क्षमतावान आणि कर्तव्यनिष्ठ. त्याच्यातला महत्वाचा घटक आहे वेळ. वेळ ज्याला समजली, वेळ ज्याला जमली, त्याला कशाची कमी नाही. असो वाढत नाही ना जात किती हे करायला नको. तर मी तुम्ही अभ्यास करा, शरीराकडे लक्ष द्या. आणि महिला वर्ग, झाशीची राणीचं नाव ऐकलं ते ना? अहो ती सगळ्यात मोठी आपली विक्रमघाती आहे. तिच्यामुळे तर खरं म्हटलं तर भारताच्या सगळ्या आव्हानांना सुरुवात झाली. क्रांतीवीर तिथून सुरुवात झाली. योगायोगाने आणि दादा टोकेच्या घरी पण मी जाऊन आलोय. त्यांना आता फक्त 200 रुपये घेतला. आम्ही म्हटले मी अर्ज पण केलेले आहे लोकांकडे, शासनाकडे, पण काहीतरी करा. त्यावेळी त्यांना ट्रेनिंग दिलं होतं. असो, विषय वाढत चाललाय, पण तुम्ही पण झाशीची राणी बना. राख्या तुम्ही ज्या पाठवतात त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला खूप खूप मनाने नमस्कार करतो. ह्याची ताकद निश्चितपणे तुम्ही पाठवता त्याच्याही पेक्षा जास्त त्यांच्यापर्यंत पोचता होईल. आणि तुमचं व्यवस्थापन ती वेळेवर त्यांना तिथे पोचवील, नवी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी वगैरे. आणि परमेश्वर प्रभू रामचंद्र आता जो प्रस्थापित आहे, तुम्ही फार भाग्यवान आहात. भारतामध्ये 500 वर्षापूर्वीपासून राम तिष्ठत पडला होता, पण आता तो प्राण प्रतिष्ठित झालेला आहे. तेव्हा तुम्ही भाग्यवान आहात की याची देही याची डोळ्यात आणि प्राण प्रतिष्ठित होताना प्रत्यक्ष आयोजित नाही गेला म्हणून काय झालं, टीव्हीवर आणि मालवणातले जर आहात तर मालवणामध्ये सैनिकांची संख्या वाढवून टाका. महिलांना पण चान्स आहे, पुरुषांनाही चान्स आहे. तुमचे बांदेकर साहेब निश्चितपणे ह्या बाबतीत गाईड करतील. त्यांना सांगितलं आम्ही एनसीसी पण सुरू करा. चांगली प्रगती आपल्या स्कूलची हो, आमच्या सगळ्या गोष्टींसाठी ते शुभेच्छा. धन्यवाद. आपण गेली 10 वर्ष आपल्या हाताने बनवलेल्या राख्या सैनिकांसाठी पूर्ण देशामध्ये पाठवतो आणि हे खरोखरच अभिमानास्पद आहे. आपण अत्यंत चांगला उपक्रम राबवतोय. प्रस्तावनेमध्ये पवारजींनी सांगितलं हे नक्कीच त्यांच्या प्रस्तावनेतूनच वाटतं की ह्या शाळेला आपल्या राष्ट्राचा गर्व आहे. शाळेने सांगितलं की राष्ट्र सर्वप्रथम. राष्ट्राला कोणत्याही प्रकारे आज येणार नाही. बाह्य शक्तींना आपल्या एका चुकीचा फायदा होणार नाही यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहायला पाहिजे, सदैव जागरूक राहिलं पाहिजे. आणि हेच आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्यामध्ये फूट निर्माण होते, आपण जेव्हा चुकीचं वागतो, तेव्हा बाह्य शक्तींना संधी मिळते आणि तशा प्रकारची संधी आपण त्यांना दिली नाही पाहिजे. हे आपलं सर्वात मोठं काम आहे. आपण विद्यार्थी कसे आहात तसेच आहात. पुढे जाऊन आपण आपल्या देशाचे आधारस्तंभ आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज एका बोलताना समजलं की मालवणमध्ये माझी सैनिक, मुळात सैनिकच कमी आहे. खरं म्हणजे मालवण मधून सुद्धा देश सेवेसाठी आपण केलं पाहिजे. आणि देशसेवा मगाशी जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलं तसे देशसेवा फक्त बॉर्डरवर जाऊनच होत नाही, ती आपल्या छोट्या छोट्या कृतीतून आपण करू शकतो. आपण कोणत्याही क्षेत्रात असतो, तुम्ही शेतकरी असा, सैनिक असा, प्रशासकीय अधिकारी असा, आपण प्रत्येक कामामधून देशासाठी जर देशसेवेचा काही थोडाफार जसा आज आपण राख्या पाठवत आहे ते एक देशसेवा आहे. आणि ह्या अशा प्रकारे आपण जर देशसेवा करू शकलो तर नक्कीच आपलं राष्ट्रहित होईल. मी आयोजकांनी आम्हाला इथे बोलवलं, आम्ही कुडाळवरून आलो. माझं गाव सह्याद्रीच्या कुशीत आहे, गोठोस. मी आपला खरं म्हणजे आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमच्या समोर येऊन बोलण्याची संधी मिळाली. धन्यवाद. जय जय महाराज.
या व्यासपीठावर आता हे जे उपक्रम तुम्ही राबवता, मला असं बोललं मी इथे नवीन आहे. मी आता 1-1.5 महिना झालेला माझं जॉईनिंग करून इथे मालवण. मला हे कळलं की 10 वर्ष झाले भंडारी हायस्कूल हे उपक्रम राबवत आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण राख्या पाठवतो आपल्या बॉर्डरवर असलेल्या सोल्जर्सना, सैनिकांसाठी. तर हा उपक्रम या सगळ्या विद्यार्थी आणि आपल्या जी संस्था आहे तर ही खूप कौतुकास्पद आहे. आणि खूप अभिमानास्पद आहे की मालवणात आपण असा अभिनव उपक्रम राबवतो. आपले देशाचे जे सैनिक असतात ते आता माजी सैनिक जे आहेत त्यांनी ऑलरेडी त्याचं मनोगत व्यक्त केलेले आहे. त्यांच्या पुढे म्हणजे सैनिकांचं कौतुक करणं म्हणजे छोट्यातून मोठ्या घरात घेण्यासारखं असतं. आपण सैनिक एक जो जवान असतो तो त्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असतो. तर त्यांच्यासाठी आपण एक छोटीशी शुभेच्छा किंवा त्याची एक भेट म्हणून आपली कडून जी आपण जे त्यांना पाठवतो राखी, हे त्यांना खूप आनंददायी असतं. तिथे म्हणजे आपल्यासाठी कोणीतरी ते ज्या लोकांसाठी तिथे उभे आहेत देशाच्या रक्षणासाठी आणि त्यांना जी शुभेच्छा देत आहे कोणतरी, म्हणजे त्यांना खूप छान वाटतं तिथे बसून. आणि माझं एक तुमच्यामध्येच एक म्हणून माझा एक अनुभव आहे की आम्हाला यशवंततर्फे ट्रेनिंग होतं आणि आमचे जे सिव्हिल सर्वंट त्यांचं एक आठवड्याभराचं मॉडेल असतं. सोल्जर्स आम्हाला मिलिटरी ट्रेनिंग पण मिळतं, एक आठवड्याभराचं ट्रेनिंग मॉडेल असतं. सिव्हिल मिलिटरी फ्युजन असं एक ट्रेनिंग मॉडेल आता सुरू केलेले आहे. तर त्या मॉडेलमध्ये कसं आहे की आम्हाला जे सोल्जर्सचं त्यांचं डिसिप्लिन आहे ते शिकता यावं म्हणून हे सगळे जे ट्रेनिंग सिव्हिल सर्वंटचं जी ट्रेनिंग आहे ती दिली जाते. त्यांचं आणि मेन म्हणजे सोल्जर्सचं मी तुम्हाला सांगू इच्छिते डिसिप्लिन हे खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडून घेण्यासाठी. म्हणजे आपण बघतो की सकाळी आपण म्हणजे काही काही विद्यार्थी असतील लवकर उठणारे, कोणाकोणाला एक सवय असते उशिरा उठायची, मोबाईल बघत पडत बसायची. म्हणजे आता मी तुमच्यातली एक आहे म्हणून मी सांगते जनरेशन मी तुम्ही जनरेशन एक जनरेशन बी किंवा जनरेशन अल्फा असाल. मला वाटतंय तुम्हाला माहिती आहे मी काय वापरते ते शब्द वापरते ते जनरेशन बी. आता खूप मोठं आंदोलन झालं जनरेशन बीचं. तर तुम्हाला जी एक डिसिप्लिन आहे, डिसिप्लिनची गोष्ट आहे ती सैनिकांकडून आपल्या खूप शिकण्यासारखी. तुमच्या रोजच्या तुमच्या डेली याच्यामध्ये जे गोष्टी आहे शेड्यूल आहे तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन आणू शकता. आणि जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपण देशप्रेम हे फक्त सैनिकांसाठीच आहे किंवा आपण सैनिकच ते देश सेवा करतात असं नाही. आपण एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून सुद्धा आपण देश सेवा आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण करू शकतो. आम्ही कसं आहोत सरकारी अधिकारी आहोत, आम्ही आमचं कर्तव्य एकदम सोपपणे निभावणं ही आमची देश सेवा आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही खूप गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकता. आता विद्यार्थ्यांना स्पेशल मी सांगते एक महिला म्हणून की आता साहेबांनी सांगितली झाशीचे राणे झाशीच्या राण्याने आपल्या सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्या आहेत. तर एक कॉर्पोरेट मध्ये मी काम केलं आधी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येण्यापूर्वी. कॉर्पोरेट मध्ये टर्म असते ग्लास सिलिंग, ग्लास ब्रेकिंग द ग्लास सिलिंग एक टर्म ही स्पेशली एक मुलींसाठी टर्म यूज केली जाते. कारण की कसं होतं की मुलींना एका पर्टिक्युलर लेवलपर्यंतच वरती पोहोचता येतात. त्या एका ग्लास सिलिंग मध्ये त्या बंदिस्त असतात, एका चौकटीमध्ये त्या बंदिस्त असतात. तर जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे झाशीच्या राणीने ती चौकट ओलांडली आणि ती आज इतिहासात राहणार होती. म्हणून मी म्हणते की कॉर्पोरेट मध्ये जी एक टर्म आहे ब्रेकिंग द ग्लास सिलिंग आणि म्हणजे त्याचं मराठी भाषांतर म्हणजे चौकटीच्या बाहेर जाणं. तर ती चौकट तुम्ही मोडून काढली पाहिजे आणि you should break the glass ceiling and come out of that. Then you can go forward. तुम्ही म्हणून जेव्हा झाशीच्या राणीकडून तुम्हाला काय घेण्यासारखं आहे तर तेच आहे. तिने चौकट मोडली आणि मग ती झाशीची राणी झाली. त्याच्या आधी एक सामान्य स्त्री होती
एका मुलाची आई होती, एक पत्नी होती, एक मुलगी होती. पण तिने देशसेवेसाठी चौकट मोडली आणि पुढे तिने तिच्या जे लोक आहेत, तिचे जे देश आहे, त्या देशासाठी तिने काहीतरी तिच्यातलं काढून दिलं, म्हणून ती आहे ती अजरामर. म्हणून मी तुम्हाला सांगते, स्पेशली विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. आणि तुम्हाला तर खूप चांगलं व्यासपीठ आहे. आपले प्राचार्य वर्ग, आपले जे शिक्षक कर्मचारी वर्ग आहे तुमचे, ते तुम्हाला प्रोत्साहन देतच असतात या गोष्टीसाठी. आणि मी तुम्हाला हे सगळं सांगून तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू करत राहा, डिसिप्लिन अंगीकारा. आणि या सगळ्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझा खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, माझे नाव शौर्या मनोज कांबळी. मी भंडारी एज्युकेशन कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12वी वाणिज्य या शाखेत शिकत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या 10व्या वर्षी एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी हा उपक्रम राबविला आहे. तर त्यात मी स्वतः 1500 राख्या बनविल्या. सैनिकांसाठी प्रत्येक राखी बनवताना माझ्या मनात आदर आणि कृतज्ञतेची भावना होती. या राख्या बनवताना मनात एक सुंदर विचार होता. आपल्या सीमेवर लढणारे आपले बंधू आपण ज्या राख्या बनवत आहोत ते त्यांच्या हातावर बांधणार आहेत, ही कल्पनाच खूप सुंदर आणि अभिमानाची होती. आज आपण आपल्या घरात सुखरूप आणि सुरक्षित जीवन जगतो. यामागे अहोरात्र सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांचे मोठे योगदान आहे. अशा माझ्या सर्व बंधूंना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव रुची सचिन कांबळी, इयत्ता 12वी वाणिज्य. आमच्या कॉलेजतर्फे एक राखी सैनिकांना या माध्यमातून आमच्या कॉलेजतर्फे सैनिकांना राख्या पाठवल्या जातात. त्यात या उपक्रमामध्ये मी स्वतः 2550 राख्या बनवल्या आहेत. हा फक्त राख्या बनवण्याचा उद्देश नसून आपल्याकडून सैनिकांसाठी काहीतरी छोटासा प्रयत्न करण्याचा उद्देश होता. या राख्यांच्या माध्यमातून आमचा प्रत्येक विद्यार्थी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या या माझ्या वीर जवानांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.
कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमला कमला अतुला सुजला सुफला मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम् वन्दे मातरम् वन्दे